माझं नाव हनुमंते धोंडीबा गणपत. मी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून बरेच वर्षापासून काम केलेले आहे. पण आताच्या ज्या परमनंटच्या भरती प्रक्रियेमध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालय असेल त्या ठिकाणी 14 पोस्टची अनुदानाची पूर्ण वेळ भरती प्रक्रिया राबवली होती. पण त्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या निवड समितीमध्ये दिव्यांग प्रतिनिधीच नव्हता. त्यामुळे ती भरती प्रक्रियाच पूर्ण बायस झाली होती असं विद्यापीठाला आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी विद्यापीठाने त्यावेळेस त्यांनी लगेच मग एक शेवटच्या 2 दिवसासाठी त्या निवड समितीमध्ये दिव्यांग प्रतिनिधी त्यांच्या मनावरचा निवडल्यानंतर त्या ठिकाणी गुणवत्ताचं कोणते पालन न करता त्यांच्या ज्या आवडीचे ज्यांनी पैसे जास्त देईल असे उमेदवार कॅन्डिडेट निवडले आणि ती निवड समिती विद्यापीठाला पाठवून दिली ज्या कॅन्डिडेटचे निवडले ते. मग त्यावेळेस आम्ही त्या विद्यापीठाला कळवलं की अशा प्रकारे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार चालला आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे ती भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन अर्ज केल्यानंतर विद्यापीठाने ती भरती प्रक्रिया रद्द व्हावी म्हणून थांबवली. आतापर्यंत जवळपास 6 महिने झालं विद्यापीठाने अप्रूव्हल काढला नव्हता. पण आणि आम्हाला विद्यापीठाच्या कुलगुरूंना लेखी लिहून दिलं होतं की संबंधित भरती प्रक्रिया नियमबाह्य झाली नाही असं आम्ही त्यासाठी चौकशी समितीने होतो. चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर ती भरती प्रक्रिया रद्द करतो असं सांगून लेखी स्वतः विद्यापीठाने इतिवृत्त लिहून दिले आणि त्यामुळे आम्ही निवांत राहिलो. पण विद्यापीठाने अचानकपणे कोणती कारवाई न करता किंवा कोणता अहवाल न करता विद्यापीठाने काल त्यांना अप्रूव्हल काढलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. मी कालपासून झालं आमर उपोषण करतोय. विद्यापीठाचे कुलगुरू वारंवार भेटीसाठी बोलवतात पण आम्ही अक्षरशः मी अमर उपोषणाला बसल्यामुळे मी चालू शकत नाही आणि 2 मजले चालून तुम्हाला भेटू शकत नाही असं वारंवार सांगितलं त्यांना. पण आता अद्यापपर्यंत कुलगुरू भेटायला आले नाहीत आणि असंच कंटिन्यू जोपर्यंत गरवारे महाविद्यालय असेल किंवा आनंदराव थोपटे महाविद्यालय भोर असेल त्या ठिकाणची भरती प्रक्रिया रद्द होणार नाही किंवा ती भरती प्रक्रिया रद्द नाही झाली तर स्वतः विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा दिला त्या दिवशी मी उपोषण सोडणार आहे. तर विद्यापीठामध्ये 133 पदाची जाहिरात निघाली ती कॉन्ट्रॅक्टवरची. त्या कॉन्ट्रॅक्टवरची भरती प्रक्रिया निघाल्यानंतर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अकॅडमिक परफॉर्मन्सला 50 मार्क आणि इंटरव्ह्यूला 50 मार्क ठेवलेत. पण आता सध्या 111ची भरती प्रक्रिया राबवली आहे, परमनंट साठी चालू आहे. त्यांच्यासाठी असा सेट त्यांनी लावलेला आहे की 60 मार्क अकॅडमिक परफॉर्मन्सला, 20 मार्क डेमोला आणि 20 मार्क इंटरव्ह्यूला. दिव्यांगासाठी कॉन्ट्रॅक्टवर जे आता 138 पदं आहेत त्याच्यामध्ये 5 पदं दिव्यांगासाठी आरक्षित ठेवलेले होते त्यांनी. तसं नियमानुसार त्याला 6 पदं यायला पाहिजे होतं 2019च्या कायद्यानुसार, पण त्यांनी 5च पदं धरले आणि 5 पदही भरले. पण ते ओपनची 38 पदं ओपनची असताना त्याच्यामध्ये 5 पदं हँडिकॅपची टाकली. समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षण झाल्यानंतर भरायचं असते पण त्यांनी ओपन मध्ये हँडिकॅपला टाकल्यामुळे ओपन टोटल हँडिकॅपवर तो अन्याय झालेला आहे. त्या ठिकाणी 111ची भरती प्रक्रिया परमनंटची चालू आहे पण एटीआरच्या नावाखाली बऱ्याचशा क्वालिफाय कॅन्डिडेटला मागासवर्गीय कॅन्डिडेटला त्यांनी डावललेले आहेत. जे लोक क्वालिफाय आहेत पण ते ऐन टाइमला त्यांना ऑनलाईन म्हणजे अपडेट करू शकले नाहीत ते वंचित राहिलेले त्या संदर्भात. त्याच्यामुळे बऱ्याचशा त्या एटीआरच्या नावाखाली आमचं म्हणणं आहे की ऍट अ टाइम इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचं काय क्वालिफिकेशन आहे किंवा तुमचे एटीआर किती आहे त्या ठिकाणी बघावं आणि त्यांना इंटरव्ह्यूला क्वालिफायला त्यांना द्यावी परवानगी. तर विद्यापीठानं आता गरवारे महाविद्यालयाला अप्रूव्हल दिलेला आहे. तर अप्रूव्हल दिल्यानंतर त्यांचं पे फिक्सेशन होऊन त्यांना परमनंटली पगार शासनाच्या तिजोरीतून जाणार आहे. पण ती भरती प्रक्रिया शासकीय निधीमधून होणार आहे. तर त्या ठिकाणी शासकीय प्रतिनिधीने स्वतः फार मोठा भ्रष्टाचार करून त्याला मान्यता दिलेली आहे. तर आम्ही पे फिक्सेशन करण्यासाठी जेडी ऑफिसला आणि संचालक ऑफिसला अर्ज दिलेले आहे की संबंधित कर्मचाऱ्याचं उद्या पे फिक्सेशन झालं तर त्या ठिकाणी आम्ही आत्मदान करणार आहे. शासकीय निधीचा गैरवापर केलाय म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आम्ही अर्ज केलेला आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी भ्रष्टाचार करताना एका पदाला कमीत कमी 1 कोटी रुपये घेतलेले आहेत. हे सिद्ध करण्यासाठी ज्या पोरांचा एटीआर 10 ते 15 मार्क असताना त्यांना इंटरव्ह्यू मध्ये 50 पैकी 50 मार्क दिले आणि त्यांना सिलेक्शन करून घेतले. ज्याची पीएचडी नाही, ज्याचा एक पेपर नाही, नॅशनल लेवलचा काहीच नाही, पण त्यांच्या ओळखीतले त्यांच्या नातलगामधले त्यांच्या जवळच्या लोकांकडून 1-1 कोटी रुपये घेऊन त्यांनी भरती केलेली आहे गरवारे महाविद्यालयाने. संस्थापकावर आरोप करतोय, विद्यापीठावर आरोप आहे, जेडीचा जो शासकीय प्रतिनिधी असतो त्याच्यावर सुद्धा आरोप आहे. जेडीकडून जो शासकीय प्रतिनिधी येतो त्याची सही झाल्याशिवाय अप्रूव्हलच निघत नाही ना किंवा मान्यताच होत नाही त्या कमिटीला. पण त्यांनी सुद्धा पैसे घेऊन त्या ठिकाणी डोळे झापून सह्या केलेले आहेत आणि त्यांना अप्रूव्हल काढलेले आहे. गरवारे महाविद्यालयामध्ये जी भरती प्रक्रिया राबवली आहे 14 पदासाठी त्या ठिकाणी प्रत्येक पदात जेडीने किती पदं घ्यायची
आणि संस्थेने किती घ्यायचे, विद्यापीठाच्या कुलगुरूने किती पदे भरायचे, पैसे घेऊन किती भरायचे, हे सगळं बायफिकेशन झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या मुलांचा ATR कोणत्याही पद्धतीने बसत नाही UGCच्या नियमानुसार आणि UGCच्या नियमाला ते लागून नाही, UGCचे नियम न फॉलो करता ती भरती प्रक्रिया नियम बाह्य भरलेले आहेत, तरी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, मी वारंवार सांगत आलो. आणि विद्यापीठाच्या कानामध्ये सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना माहित असताना सुद्धा विद्यापीठ त्यांना बाजू देते. आणि याच्यामध्ये फार मोठा राजकीय लोकांचा हस्तक्षेप असल्यामुळे या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे. सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी डॉक्टर राहुल ससाणे, अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती. गेल्या 2 दिवसापासून आम्ही इथं आमचे सहकारी हनुमंते सरांच्या सोबत आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांनी आता सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विद्यापीठामध्ये जे 133 सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया झाली, त्याच्यामध्ये जो काही गैरव्यवहार झाला तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, गरवारे कॉलेज, भोर कॉलेज आणि अहिल्यानगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जे काही अनुदानित महाविद्यालय आहेत त्या प्राध्यापक भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार. एकूणच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया होत आहेत त्या भरती प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. आमची मागणी हीच आहे की कुठलीही भरती प्रक्रिया विद्यापीठातील असेल, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातली असेल, ती पारदर्शकपणे झाली पाहिजे. कुठल्याही SC ST OBC महिला आणि दिव्यांग उमेदवारावरती अन्याय झाला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठामध्ये 111 परमनंट प्राध्यापकांची भरती होणार आहे. याच्यामध्ये ATRच्या नावाखाली अनेक उमेदवारांना डावलले गेलं आहे. आमची विद्यापीठ प्रशासनाला लेखी आम्ही विनंती केलेली आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला ATRच्या नावाखाली न डावलता मुलाखतीच्या वेळेस त्याच्याकडे उपस्थित पात्रता जी असेल त्या पात्रतेच्या आधारावरती त्याची भरती प्रक्रिया केली जावी किंवा त्याला मुलाखतीमध्ये समावेश करून घ्यावं. एकंदरीत मुद्दा असा आहे की विद्यापीठ असेल, विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालय असेल, इथली जी काही प्राध्यापकांची भरती आहे ती पूर्णपणे पारदर्शक व्हावी. आता दुसरा मुद्दा आहे, आमचे 2-3 सहकारी या ठिकाणी आजपासून आंदोलनाला बसलेले आहेत. काही त्याच्यामध्ये शिपाई आणि क्लार्क पदासाठीचे कामगार आहेत, जे विशिष्ट काळासाठी विद्यापीठामध्ये काम करत होते. नंतर काही काळानंतर त्यांना काढून टाकण्यात आलं. गेल्या 1 वर्षापासून ते सातत्याने आंदोलनं करतायत, मोर्चे करतायत आणि आपला निषेध व्यक्त करतायत. लेखी पत्रव्यवहार कुलगुरू असतील, प्रकुलगुरू असतील, कुलसचिव असतील यांच्याकडे करत आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन त्यांना केवळ लेखी आश्वासनाच्या पलीकडे काही देत नाही. आता त्यांच्याकडे पत्र आहेत, ते देखील त्यांच्या तोंडाने सांगतील की कशा पद्धतीने विद्यापीठाने त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं. मागच्या वेळेसच ज्यावेळेस ते आंदोलनाला बसले त्यावेळेस सांगण्यात आलं की 3 महिने तुम्ही थोडासा संयम ठेवा आणि 3 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला सेवेमध्ये समाविष्ट करून घेऊ. परंतु त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाचं देखील ते पालन करत नाहीत. त्याच्यामुळं शिपाई असेल, क्लार्क असेल, समन्वयक असेल किंवा कुठलीही पदभरती असेल, म्हणजे शिपायापासून ते प्राध्यापकांच्या पदभरतीमध्ये आणि तिथून डीनपासून ते कुलसचिव पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होताना दिसतो आहे. आणि एक सूत्र याच्यामध्ये जाणीवपूर्वक, एक समान सूत्र असं आहे की याच्यामध्ये जाणीवपूर्वक SC ST OBC अशाच प्रवर्गातील उमेदवारांवरती सातत्याने अन्याय होतोय. हे शिपाई प्रवर्गातले लोक असतील, क्लार्क असतील, प्राध्यापक असतील, हे सगळेचे सगळे बहुजन समाजामधून येतात. आमचा तर असा आरोप आहे की संबंधित कुलगुरू हा एक जातीवादी कुलगुरू आहे आणि एकूणच सगळं प्रशासन जे आहे ते एक विशिष्ट विचारधाराला समोर ठेवून किंवा त्यांच्या हितसंबंधाचं राजकारण करत आहे. तर एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून माझी हीच आपल्या माध्यमातून विनंती आहे की या सर्व प्रश्नांवरती विद्यापीठाला आपण सर्वांनी एकत्रितपणे विचारला पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळेल यासाठी एकत्रितपणे संघर्ष केला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन प्रकाश मागाडे. मी गेले विद्यापीठात 17 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि तसेच माझे जे सहकारी आहेत प्रत्येकाचं जे आहे ते 5 ते 20 वर्ष सर्व्हिस झालेली आहे असे आमच्यामध्ये लोक आहेत सगळे. तर आम्ही वारंवार विद्यापीठाकडे त्यावेळेस विनंती केली की आम्हाला विद्यापीठाचे जे काही त्यांच्या अधिकारात जे बसतं की विद्यापीठ निधीतून आम्हाला नियुक्ती मिळावी.
त्यावेळेस सुरुवातीला आम्ही पत्रव्यवहार केला, कारण सुरुवातीला आम्ही जे होतो ते विद्यापीठाच्या एकत्रित वेतनावरती होतो. त्यानंतर त्यांनी नवीन फतवा काढला की विद्यापीठामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणायची पुन्हा, जी आधी बंद केली होती 2012 साली. त्यानंतर त्यांनी काय केलं, परत 2019ला ठरवलं की परत ते आणायचं. तर ते आम्हाला काही मान्य नव्हतं, कारण पूर्वी जो आम्ही जे 15 ते 17 वर्षाची आमची सर्व्हिस झालेली आहे ती आमची त्यावेळेस विद्यापीठाशी डायरेक्ट संबंध होता. आणि ह्यांनी त्यावेळेस ठरवलं की आमचा संबंध तोडायचा, कारण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट येईल त्यावेळेस आमचं जे काही पेमेंट आम्हाला येणार आहे किंवा ज्या काही नोंदी होणार आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकडे होणार आहे. तर ते आम्हाला मान्य नव्हतं, म्हणून आम्ही रजिस्ट्रारांची भेट घेतली, व्हीसीची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की एकतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये जा नाहीतर घरी जा, म्हणजे आमच्या समोर ऑप्शनच ठेवला नव्हता. त्यानंतर आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी केली, पण त्यांनी त्याला काही सिरियस घेतलं नाही. त्यानंतर 2021 साली आम्हाला डायरेक्ट कार्यमुक्तीचे आदेश दिले. बरं, ते कार्यमुक्तीचे आदेश जे दिले ते त्यांनी एका दिवसात घेतले. त्याच्यात त्यांनी काय केलं, 2 जणांच्या सहीची फक्त टिप्पणी बनवली. बरं, त्यामध्ये कुलगुरू आणि रजिस्ट्रार ह्या दोघांच्या याच्यावर त्यांनी काय केलं, त्यांना विचारार्थ सादर केलं. तर त्यावर त्यांनी फक्त असा रिमार्क दिला की यांच्या त्वरित सेवा संपुष्टात आणाव्यात. त्या एका फक्त रिमार्कचा त्यांनी हे धरला आणि आम्हाला काढून टाकलं. त्यानंतर आम्ही परत त्यांना मागणी केली की बाबा हा आमच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु त्यांनी त्याला काही आजपर्यंत सिरियस घेतलेलं नाही. ते आधी आम्ही 2 वेळा आंदोलन केलं. पहिल्या वेळेस आम्हाला तोंडी आश्वासन दिलं, त्यावेळेस आम्ही आंदोलन मागं घेतलं. त्यानंतर त्यांनी कमिटी गठीत केली. त्या कमिटीने अहवाल असा दिला की तुम्ही भविष्यात जेव्हा कधी भरती निघेल, आता 2014ला लास्ट भरती झाली, त्यानंतर अजूनपर्यंत झालेली नाही आहे, तर तुम्ही भविष्यात जेव्हा कधी भरती निघेल त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकतात, रीतसर तुम्ही करू शकता. तर रीतसर आम्ही अप्लाय करायचं म्हणलं तर आमच्यामधले बरेचसे लोक जे ते एज बार झालेले ते कुठेच अप्लाय करू शकत नाही. म्हणजे जेव्हा विद्यापीठाला गरज होती तेव्हा त्यांनी आमचा वापर करून घेतला, आणि जेव्हा गरज संपली त्यावेळेस त्यांना आता ऑप्शन पुढे आला ना की आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणतो म्हणल्यावर आमची गरजच संपली असं समजायचं. त्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्ण डावललं. त्यानंतर आम्ही परत आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं, आता नोव्हेंबरमध्येच केलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की प्रशासन तुमच्या बाबतीत सकारात्मक विचार करीत आहे. तर ते लेखी आश्वासन आम्ही ठीक आहे बोललो की विश्वास ठेवला. एवढे दिवस आम्ही वाट बघितली. त्यानंतर आता 7 महिने झाले आम्ही रोज त्यांच्या संपर्कात आहे. दर आठवड्याला जातोय, 15 दिवसाला जातोय, पण हा ठीक आहे मी करतो, माझ्या डोक्यात आहे, एवढंच फक्त आम्हाला सांगण्यात येत आहे. बरं, त्यानंतर आम्ही त्यांना हे पण केलं होतं, एक RTI पण टाकला होता. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की म्हणजे उत्तर तसं आलं की कुलगुरूंच्या इथं ज्या काही मीटिंग होतात, ज्या काही सभा होतात त्याचे इतिवृत्त होत नाहीत, असं त्यांनी आम्हाला त्याला RTIला उत्तर दिलं. तर ठीक आहे, आम्ही मग त्यानंतर परत एकदा भेटलो. तर त्यावेळेस ते बोलले की नाही आमचं चालू आहे, कसं बसवायचं आम्ही ते बघतोय. आता या गोष्टीला झाले 7 महिने. तर 7 महिने झाले, त्यामुळं आम्ही त्यांना परत एकदा कानावर घातलं की बाबा जर असं काही झालं नाही तर आम्ही जे काय आंदोलन स्थगित केलं होतं ते आम्ही परत चालू करू. तर आता परवा दिवशी जी एक भेट झाली त्या दरम्यान रजिस्ट्रार सर बोलले की व्हीसींनी असं सांगितलं की तुमच्या प्रकरणावरती समिती गठीत करतो आणि मग तो विषय मार्गी लावू. पण आता ज्यावेळेस आमची मीटिंग झाली होती व्हीसींसोबत त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं, म्हणजे आम्ही त्यांना बोललो होतो की ऑलरेडी हे बसली होती समिती, त्यावेळेस त्यांनी निर्णय अशाने असा दिला होता की जो काय आम्हाला मान्य नाही किंवा तो लागूच होत नाही, कारण आम्ही लिगल अप्लाय करू शकत नाही ना, आम्ही ऑटोमॅटिक त्यातनं बाहेर पडतो. परंतु आता परवा दिवशी तसं सांगितल्यामुळं मग थोडंसं त्यांच्या विचारात आम्हाला जरा डगमग जाणवली. त्यामुळे मग आम्ही आज हे आंदोलन चालू केलेलं आहे. आता जे आम्ही करतोय आमचं हे धरणे आंदोलन आहे. इथून पुढे आता अजून थोडे दिवस आम्ही वाट बघणार, त्यानंतर आम्ही आता आमरण उपोषण करणार आहे.